इथे सगळेच वाईट नाहीत रे दादा. आजही आमची तरुण पोरं आईबापासाठी जीव घाण टाकतात. जाण आहे त्यांना बापाच्या फाटल्या धोत्राची, त्याला जाण आहे आईच्या फाटलेल्या पदराची. आज आळंदीला पोरं जातात, घाटावर प्रॅक्टिस करतात, अरे गायन कीर्तन भजन करण्याचा प्रयत्न करतात. अरे सोपं वाटतं का तुम्हाला? मधुकरी खायचे, शिळे तुकडे भाकरी खायची, कसं तरी जगायचं. थोडी प्रसिद्धी आल्यावर माणसाला नाव कळतं दादा. पाठीमागचे दिवस कोणालाच कळत नाही. आणि कीर्तनकार महाराज हे सुद्धा शेतकऱ्याचेच होते. ती श्रीमंताची इकडं वळत म्हणून पैसा बरोबर नसतो. पैसा कमवायचा लय सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं. काय खाता का पैशाला? आणि पैसा कसला रे? शास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो सगळ्यात मोठा श्रीमंत. विसरली तया खर झाली हानी, विसरली तया आयुष्यात राहिलंच काही जर जगाच्या मालकाचं नामचिंतन घेण्याचा अधिकार प्राप्त नाही झाला. देवा तुझ्या इतकं सुख कशात नाही, आणि तुला जर सोडलं तर त्याच्या इतकं दुःख कशात नाही. आणि दुःखातही सुख आहे जर तुझं नामचिंतन मुखात आहे, तू सोबत आहे हा विश्वास आहे. मग मला काय चिंता घालून या भार राहिलो, असंच आहे दादा. मग विचार करा, शेतकरी ना तुम्ही जाग्यावर आले का? अहो शेतकरी ना तुम्ही. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला, शेतकरी काही काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का पटकन? घाईघाईत काटा बघायचा असेल तर शेतकरी काय करतो? कशानं बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचा असतो. आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? असं एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच काटा दिसतो का? नाही दिसत. मग आता काटा जिजाऊ मातेला रुतलाय. कोण जिजाऊ? कोण जिजाऊ? हा हुशार आहे की तुम्ही. हा कोण? जिजाऊ तुकोबांची पत्नी. काटा त्यांना रुतलाय, त्रास जगाच्या मालकाला झालाय. विश्वाचा मालक, त्रैलोक्याचा धनी, अखंड जनार्दन तो पांडुरंग परमात्मा, सोन्याच्या सिंहासनावर बसणारा द्वारकेचा राजा वैकुंठ सोडून आलाय आणि जिजाऊच्या पाठीपाठी पळतोय. जिजाऊनं विचारलं काय झालं देवा? अहो काटा रुतला जिजा, थांबता का जरा? तिच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं, योगयाग करतं, वैकल्य करतं. त्यालाही चरणाचा स्पर्श दुर्लभच आहे. त्या जगाच्या मालकानं जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि स्वतःचा थुका लावून काटा दिसतोय का पाहिला. त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानंही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. तुमची नाही, पंढरपूरची. पंढरपूरचा सरपंच विठू पाटील त्याचं नाव, आणि सरपंचीन आमची बापा रखमादेवीवरून. आमची रखमाई माता राग आला तिला, म्हणे अहो तुम्हाला नाही पण माझ्या नवऱ्याच्या इज्जतीची काळजी मला ना. विश्वाचे मालक तुम्ही, त्रैलोक्याचे नाथ तुम्ही, शोभतं का तुम्हाला? खरं सांगा देवा, अख्ख्या जगाला फसवाल पण मी बायको आहे ना तुमची. विश्वातलं सगळं कळतं तुम्हाला न सांगता. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो येतो तुम्हाला देवा. मग तुम्हीच मला सांगा, तुम्हाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? बरं एवढं तर तुम्हालाही कळतं कंधारकर. सांगा बरं,
जगाच्या मालकाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? मग का हो देवा असं वागता? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिनं परमार्थ करावा न करावा, पण जे तुकोबा माझ्या नामचिंतनाचा अधिकार प्राप्त करून घेतात त्या तुकोबाचा संसार सांभाळायचं सामर्थ्य या मायमाऊलीमध्ये. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागली तर स्वतःला भाग्यवान समजतो मी. त्या पायाच्या धुळीसाठी अखंड वैकुंठ सोडून तिच्या पायाला स्पर्श करून थुका लावून काटा पाहिला. विचार करा, जिजाऊचा काटा पांडुरंग परमात्म्याने काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं काही घराणं देवापर्यंत गेलंच नाही, हो की नाही? किती अधिकार असतो ना माय माऊल्या तुमच्यामध्ये. तुम्ही तुमची किंमत विसरताय का? अहो कूस पावण असावी. मग जिजाऊंच्या पोटी शिवरायांसारखं जन्माला आलं. माझ्या रुक्मिणी पंतांच्या पोटी ज्ञानोबारायांसारखं जन्माला आलं रत्न. माझ्या राजाईच्या पोटी नामदेवरायांसारखं रत्न जन्माला. गुणाईच्या पोटी, माझ्या गुणाई माताच्या पोटी नामदेवरायांसारखं रत्न जन्माला आलं. परमार्थ लागतो का माय? लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. ही तर म्हातारी मिसरी लावती आणि बसल्या बसल्या म्हणते माय आजकालच्या पोरी वाया गेल्या माय, आणि काय माया पहिला जमाना होता आता माय काय सुद्धा राहिलं नाही, आणि आमच्या जमान्यात नव्हतं माय. असं मिसरी लावून तुम्ही पुढच्याला सांगताना तुम्ही काय करता याचा विचार करा. अगं तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भांगार वास आहे त्या मिसरीचा, तू पोरींना नावं ठेवतेस. आजकालची म्हातारी मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतात. उभ्या मारुतीला राणी दाखवणार आणि बसल्या बसल्या म्हणणार आजकालची काय पोरं आहेत का? आणि तुम्ही काय करताय? देवळात पत्ते खेळताय, देवळाच्या वाटेवर. तुम्ही जे केलं तेच पुढची पिढी करणार आहे. मग नामदेवराय तेच सांगतात, अखंडितपणे जर मुखात देवाचं नाव आहे, सर आम्हाला ज्ञात आहे की त्याने दिलंय, हे ज्याला ज्ञात आहे त्याचं कुळ पावनच असणार आहे. त्याला काय कमी पडणार आहे? ते चालणारच आहे. आणि हे सत्य आहे. इथे मागचं पुढं येतं, मोठं की देहाकृती मोठे निज ज्ञानाची पहाट पुढे सूर्या पुढे प्रकटे प्रकाश जायचा. व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं प्रारब्धाच्या जोरावर. न्यायशास्त्राचं वर्णन आहे. आत्मा हा निर्गुण निराकार आहे, स्वरूप आहे ज्ञान त्या आत्म्याचं, त्याची ओळख करून देत आहे. म्हणून विनंती आहे देवा आम्हाला कळावं, हे अखंडितपणे जर असं चालवायचं असेल तर मुखात तुझं नाव असावं. मग आम्हाला चिंता करायची गरज नाही. नामदेवराय मागणं मागतात, त्यांचा मागण्याचा अधिकार आहे. कारण वयाच्या 5 वर्षाने जगाच्या मालकाला जीव घालावं, त्यांच्या अधिकाराचं आम्ही काय वर्णन करावं? ज्यांना देवाचं दुःख कळतंय असे नामदेवराय, ज्याला जगाचं दुःख कळतंय पण त्याचं दुःख ज्याला कळतंय त्या नामदेवरायांचा अधिकार काय असणार आहे? ते नामदेवराय मागतात, मागण्याचा अधिकार आहे आणि देणाऱ्याचा अधिकार आहे. म्हणून नामदेवरायांचं वर्णन आहे, देवा अखंडितपणे ज्याने तुझं नामचिंतन केलं, मला काहीच नकोय परमात्म्या. जर द्यायचंच असेल तर काय द्यावं याचंही मूर्तिमंत उदाहरण इतकं सुंदर मागणं आहे. नामदेवराय प्रथम चिन्ह
सकाळ हरीच्या जसा एकट्या दुकट्यासाठी आहे का? महानत्वाईस सहा इति मान माहिती लावायची गरज नाही. तुझं हृदयाच मोठं आहे, तेच तर संत आहे. देव तरी भेदभाव करेल, देव तरी म्हणेल भक्ता राखी पायाशी दुर्जनाशी संवारी. पण आपल्यासारख्या संसारिकाचा विचार केला तर उद्धराया जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण. संतांचा अवतारच त्या गोष्टीसाठी आहे. पण ते एकट्या दुकट्यासाठी मागत नाहीये सकळा. पण आता यातही काही प्रॉब्लेम आहे. नामदेवराय म्हणले देवा पण सुखी राहायचं असेल तर सुखाची खरी व्याख्या कळावी. आता सुखच पाहिजे असेल ना तर जगाच्या मालकाच्या नामचिंतनाला इतकं सुख कशत नाहीये. इथे सुखाची व्याख्या अशी करतात आत्मिक, साधनिक आणि बाह्य सुख. आता आत्मिक म्हणजे काहीही झालं. तुकोबाराय म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे परिया दुष्काळे पिढा गेली. बायको लेकर अन्न करून मिली तरी तुकोबाराय जगाच्या मालकाला धन्यवादच देतात. हे आत्मिक सुख आहे. बंगला आहे, गाडी आहे म्हणून सुख आहे, ते साधनिक सुख आहे. आतून कोमेजून गेलाय, कोडमडलाय तरी जगाला दाखवतोय की मी सुखी आहे, ते बाह्य सुख आहे. आता जगातले 90% लोक अशी आहेत, आतून तुटलेत, काही नाही राहिलंय, पोकळ झालेत तरी पण जगाला दाखवतायत की मी सुखी आहे, माझ्याकडे घर आहे, दार आहे, सुख आहे. असं नाही आहे. पण आत्मिक समाधान पाहिजे असेल. पैसा, तुकोबराय गरीब होते, बरं ज्यांचा अभंग आहे ते नामदेवराय गरीब होते. अहो नामदेवरायांची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. माय कंदरच्या माय मावल्या 2.25 क्विंटल सोन्याचा पलंग होता झोपाया, तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचारलं महाराज बरं का. 2.25 क्विंटल सोपं वाटतं का सोनं दादा? हां अहो इथं अर्धा तोळा घातला धोंड्याच्या महिन्यात सासऱ्यानं, तरी महिनाभर जावई स्टेटस ठेवत होता. लाडाचा जावई गेला सासरवाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर 2.25 क्विंटल. विचार करे ना, तर झोपायला. बरं तुकोबराय गरीब होतोय का? 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली. किती? 25. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबांकडे. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. शेतकरी कायम लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचं पहिल्यांदा कर्ज माफ या त्रैलोक्यात ज्यांनी केलं त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. शेतकऱ्यांचं पहिल्यांदा कर्ज माफ जगद्गुरु तुकोबांनी केलं. दुसरे छत्रपती, बाकी सगळे भामटे. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांचं कर्ज कोणी माफ केलं? जगद्गुरु तुकोबांनी. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या. किती भरल्या होत्या कर्जपत्रांनी? इंद्रायणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीच्या 2 भाऊ शिल्लक आहेत अजून. श्रीमंती किती असेल? करा ना विचार. 65 लाखाची सावकारकी होती. किती? आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. विचार करा. तरी तुकोबाराय म्हणतात सर्व सुख ल्यालो. हा 2.5 एकर कापूस आहे आपला, तरी भजन करीत नाही, तरी कीर्तनात नीट बसत नाही, नेसता बसतो. कर त्यो बी पेटन, करत जा भजन, करत जा वारी. त्याच्या इतका आनंद